असं सांगू शकत नाही की मला आज किती त्रास होतोय, की आज एवढा मोठा क्षण आहे. माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात आज झालेली आहे आणि या क्षणी माझे वडील माझ्यासोबत नाहीत, ही मी माझं दुर्दैव समजतो. पण आज हे जे काही घडतंय, हे काही जे झालंय ते पूर्णपणे हे माझ्या वडिलांमुळे झालेलं आहे. त्यांनी गेल्या 30 वर्षापासून रक्ताचं पाणी केलंय, रात्रीचा दिवस एक केलाय, सर्वसामान्य जनतेमध्ये राहिले, त्यांचे कामं केले, सुखदुःखामध्ये गेले, सर्व काही जनतेसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित केलं. आणि आज त्याचंच फळ म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून या जनतेने मला काही एकट्याला सोडलं नाही. ही जनता माझ्यासोबत कुटुंबातल्या सदस्यासारखी खंबीरपणे आणि अंतिम फेरीचा निकाल क्षणी मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 23 तारखेला जे मतदान झालं, 23 तारखेला जे मतदान झालं हे जनतेची भावना कळली. साहेबांची प्रति काय होती ही भावना त्यांनी 23ला व्यक्त केली ना आज 4 तारखेला हा जो निकाल लागलाय हा म्हणजे कळलेल्या साहेबांवरती जनता किती प्रेम साहेबांवर करते हे या मताच्या माध्यमातून दिसलेलं आहे. निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये साहेबांनी जसं शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम केलं, माझा शेवटचा श्वास देखील जनतेच्या सेवेसाठी विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. महत्वाचा मुद्दा आहे रावसाहेब सदाराम खेवडे या फेरीतील मध्ये 19,7,226 हप्ते महेश केशव या फेरीतील मध्ये 16,19,35 विखे पाटील साहेब, नोटा या फेरीतील मध्ये 60,19,1623 रवींद्रजी चव्हाण साहेब, फेरी क्रमांक 27 मध्ये मोजलेली मते 5,109, एकूण मोजलेली मते 1,85,285, मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 याची मतमोजणीची प्रक्रिया चालू आहे. भावनेचा मान सन्मान ठेवला आणि यामधून इच्छा असताना देखील अर्ज भरला नाही, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भेटायला जाणार आहात.